राऊत साहेब, आज शिंदेची शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्या मैत्री या निवासस्थानाबाहेर धडकणार आहेत. काल जी एक्सपोज केलेली होती राऊत साहेबांनी त्याच्या विरोधात हे सर्व जे कार्यकर्ते ते येणार आहेत. काय तुमची प्रतिक्रिया? मी तुमचं पहिलं अभिनंदन करतो की तुम्ही शिंदेची सेना म्हटली. ती गट खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे आणि त्यामुळे आंदोलन जरी करत असले तर त्यांना सांगा ठाण्यावरून भाड्याने माणसं आणावी लागतील, कारण स्थानिक लोकलला त्यांना काय सैनिक त्यांचे मिळणार नाही. पण आंदोलन जरी करत असेल, मला असं तुमच्या माध्यमातून कळलंय, पण आंदोलन करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत ना त्यांच्याकडे. संजय राऊत साहेब बोले चुकीचं बोले नाहीत. आता पहा, नीटचे पेपर फुटले, का ना आंदोलन करत? 7.5-8 लाख युवक आज नीटच्या परीक्षेपासून दूर राहिले. आज त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल त्याची चिंता त्यांना नाही का? ती चिंता पहिली करावी. आज तुमच्या पंतप्रधानांनी सांगितलं की पेट्रोल डिझेल सोनं खरेदी करू नका, ते वाचवा, त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. असे अनेक मुद्दे आहेत. शेतकरी आंदोलन करतायत. आज तरुणांना नोकरी नाही, रोजगार नाही, रस्त्यावरती बेकार आहे. मग अशा तरुणांसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. संजय राऊत साहेब बोलले ते अत्यंत योग्य बोलले. तरुणांना संधी मिळत नाही, नोकरी संधी नाही, तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा तरुण मंद झालेला आहे, कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं काम या सरकारने ठेवलं नाही. म्हणूनच हे राऊत साहेब जे बोललेले आहेत ते अत्यंत योग्य आहे असं आम्हाला वाटतं. राऊतांच्या पोस्टला पूर्वेश नायकांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणतात की राऊत साहेब स्वतः भरकटलेले तर राऊत साहेब मंद आहेत. बघा, मला असं वाटतं पूर्वेश सरनाईक भरकटलेले असावे, कारण नरेंद्र मेहतांनी जे काही त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपावरती स्वतः पूर्वेश सरनाईक भरकटलेले आहेत. आणि म्हणूनच काहीतरी करायचं, काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतोय. आणि त्या बघा, आंदोलन हे कुठल्या आंडू पांडू किंवा लहान माणसाच्या विरोधामध्ये होत नाही. आंदोलन ज्याच्या विरोधामध्ये करतात की त्यांना ती पब्लिसिटी मिळाली पाहिजे. संजय राऊतांच्या विरोधामध्ये जर आंदोलन केलं तर त्यांना पब्लिसिटी मिळणार आहे, आणि हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे, बाकी काही नाही. राऊतांनी माफी मागण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. राऊत माफी मागणार का? राऊतांनी, संजय राऊत हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. बाळासाहेबांनी कधी माफी मागितली नाही. संजय राऊत सुद्धा या बाबतीत माफी मागणार नाही. तुम्ही उत्तर देणार आहात का जर या ठिकाणी आंदोलन झालं तर? आंदोलन करायला माणसं तर पाहिजे की नको? माणसं जमा करत आहेत, शोधतायत माणसं. इथून तिथून फोन चालू आहे. 10-12 लोक आता जमा झालेत. म्हणून पूर्वेश सरनाईक, मला असं कळलं की ठाण्यावरून माणसं घेऊन येतात भाड्याने. मग ती माणसं घेऊन येतील आणि मग काहीतरी नाटक ड्रामाबाजी करतील. मला वाटत नाही आंदोलन करतील असं. आंदोलन झालं तर तुमच्या शिवसेना स्टाईलने तुम्ही उत्तर देणार का त्या आंदोलन करताना? कोणाची स्टाईल कोण आहे ना? करूच शकत नाही. त्यांना सांगा तुम्ही या, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आमच्यावर बाळासाहेबांचे विचार आहेत, निष्ठेचे विचार आहेत. 1 मिनिटामध्ये हजारो लोक जमा आम्ही करू शकतो. 4 तास झाले माणसं जमा करतात.